ते सदाखोतासारख्या हे काय करणार? अहो छाटछूट नेते सुद्धा उंटाचा मुका घ्यायला जातात. आपल्या लायकीचाही अंदाज घेत नाहीत ही मंडळी. अहो काही जण तर केवळ भुंकण्यासाठी पाळलेले आहेत. मित्रहो नमस्कार. शरद पवार हे आपले राजकीय गुरु आहेत. त्यांच्या बोटाला धरून आपण राजकारण शिकलो अशी जाहीर कबुली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच दिलेली आहे बघा. अहो शिष्य कितीही मोठा झाला ना तर गुरु हा गुरुच असतो असंच म्हणतात बघा. अहो एक डाव राखून ठेवलेला असतो असंही सांगितलं जातं. अहो गुरुवर उलटी टंगडी करणारे गद्दारही या समाजात आहेत. राजकारणाचं काय घेऊन बसला? माणसात हे अशा प्रकारचे गुरुवर उलटणारी मंडळी काही कमी नसतात. अहो राजकारणात तर असतातच असतात. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता 80 गेला पोहोचलेली आहे. मतदानासाठी आता शेवटचे 8-10 दिवस काही ते आता बाकी उरलेले आहेत. अशावेळी महाराष्ट्रात प्रचार सभांची बघा कशी रणधुमाळी सुरू झालेली आहे. महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात आले आहेत. आता खरं तर यावेळी मोदी शहा यांच्या सभांना पूर्वीसारखं वलय नाही. फारसं लोकांनाही त्या सभेबाबत उत्सुकता राहिलेली नाही. आता गर्दी जमवण्याचा आटापिटा करावा लागत आहे आता. अहो त्यापेक्षाही आश्चर्यकारक बाब म्हणजे मोदींची सभा आपल्या मतदारसंघात होऊ नये अशी उमेदवारांचीच इच्छा आहे. भाजप आणि माहितीचे उमेदवार धास्तवलेले आहेत. आपल्या मतदारसंघात मोदींची सभा होऊ नये यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. बघा कधी कशी परिस्थिती होती आणि आता यावेळी कशी परिस्थिती आहे. अहो त्या वर्धा जिल्ह्यामध्ये तर अनेकांनी स्पष्ट नकार दिलेला आहे. अहो एवढंच काय, दस्तूर खुद्द अजित पवार यांनी देखील बारामतीनं नरेंद्र मोदी यांची सभा नको असं स्पष्टपणे सांगितलं आहे. आता हा सगळा शरद पवार यांचा धसका आहे बघा. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जिथं जिथं मोदींच्या सभा झाल्या त्या बहुतेक ठिकाणी उमेदवार पडले. पुण्यातल्या सभेत मोदी साहेबांनी शरद पवार यांच्याबद्दल वापरलेले ते शब्द अहो लोकांना नाही रुचले. सगळे भ्रष्टाचारी मांडीवर बसवून हेच म्हणाले, भ्रष्टाचारांचे सरदार, भटकती आत्मा. पण लोकांनी लावलं बघा यांनाच भटकायला. शरद पवार यांच्यावरील अभद्र टीका लोकांना नाही सहन झाली हो. आणि आता तर विधानसभा निवडणूक आधीच शरद पवार यांची लाट दिसत आहे आणि आता त्यात मोदी आता पुन्हा शरद पवार यांच्याबद्दल काही वेडं वाकडं जर बोलले तर आपलं काही खरं नाही असा धसका या उमेदवारांनी घेतला आहे भाजपच्या आणि म्हणजे एकंदर महायुतीच्याच. पण बघा बारकाईनं पाहिलं ना तर हा धसका भाजपानेही घेतला आहे आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घेतला आहे. मोदी साहेबांच्या सभा आता सुरू झालेल्या आहेत. 2 दिवसात 4 सभा देखील झाल्या. पण मोदी साहेबांनी शरद पवार अथवा त्यांच्या पक्षावर थेट टीका करायचं टाळलं आहे. दूध पोळलंय ना लोकसभेच्या वेळेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षावर किंवा शरद पवार यांच्यावर थेट टीका करणं टाळलं आहे. मोदींनी त्यांच्या भाषणात शरद पवारांचा साधा उल्लेखही केलेला नाही. कसला हा धसका. त्यांनी विरोधकावर टीका करताना काँग्रेस आणि महाविकास आघाडी अशाच पद्धतीनं उल्लेख केला. महाविकास आघाडी विकास विरोधी असल्याची टीका देखील त्यांनी केली. मात्र त्यांनी बोलताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेखही केला नाही. पंतप्रधान मोदींच्या लोकसभेवेळी ज्या पद्धतीने ते राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या विरोधात आक्रमक सभा झालेल्या होत्या, तो आक्रमकपणा आता या सभामधून दिसलेला नाही. शरद पवार गटाचा तर 2 दिवसात झालेल्या एकाही सभेमध्ये त्यांनी साधा उल्लेख केलेला नाही. लोकसभा निवडणुकीवेळी पुण्यातल्या सभेत त्यांनी भटकती आत्मा, अतृप्त आत्मा असं काही म्हणत शरद पवार यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे या वेळेला बघा अजित पवार त्याच मंचावर उपस्थित होते. अहो एवढं वाईट बोललं जात असताना सुद्धा अजित पवारांनी ते ऐकून घेतलं होतं. अहो त्यामुळं तर नाही का अजित पवार यांच्याबद्दलही नाराजीचे पडसाद उमटले होते. शरद पवार यांच्यावरील टीकेचा परिणाम महायुतीला लोकसभेत दिसून आला होता.
अहो म्हणजे बघा, फक्त 10 जागा लढणाऱ्या शरद पवार गटाचे 8 उमेदवार विजयी झाले. बारामतीमध्ये देखील अजित पवारांच्या पत्नींचा पराभव झाला आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या. अहो एक प्रकारे शरद पवार यांच्यावरील टीका भाजप आणि महायुतीवरच बुमरँग झालेली होती लोकसभेच्या वेळेला. महाराष्ट्राची जडणघडण ही तशी वेगळी आहे हो. अहो इथं खूप समृद्ध परंपरा आहे महाराष्ट्राला. अहो इथं ज्येष्ठ नेतेच नाही केवळ, तर ज्येष्ठ व्यक्तीबद्दल देखील महाराष्ट्रामध्ये आदरानं बोलण्याची पद्धत आहे, परंपरा आहे. विरोधकांच्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी करण्याची परंपरा या राज्यात नाही आहे. आता अपवाद जर म्हटलं तर फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा. त्यामुळं लोकसभेतील शरद पवार यांच्यावरील टीकेनंतर अजित पवारांनी म्हटलं होतं की मी त्यांना भेटल्यावर बोलेल याबद्दल, म्हणजे कोणाला, मोदी साहेबांना. आता अजित पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये शरद पवार यांच्याबद्दल काय बोलावे आणि काय बोलू नये याविषयी सल्लामसलत झाली आहे की का, अशी चर्चा आता मोदींच्या 2 दिवसातील या 4 सभानंतर राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. लोक मात्र म्हणू लागले आहेत शरद पवारांचा हिसका आणि मोदी साहेबांनीही घेतला मोठा धसका. अहो म्हणून तर शरद पवार यांचं वेगळेपण आहे ना हो. ते सदा खोतासारख्यानं हे काय करणार. अहो छाटछूट नेते सुद्धा उंटाचा मुका घ्यायला जातात. आपल्या लायकीचाही अंदाज घेत नाहीत हो ही मंडळी. अहो काही जण तर केवळ भुंकण्यासाठी पाळलेले आहेत. भाजप पदाची बिस्किटं टाकतं आणि हे सुटले आपले भुंकत. अहो आता यांच्या मालकांनी जर धसका घेतला म्हटल्यावर तरी हे भुंकणारे शांत बसतील का हो. अर्थात हे येत्या काळात दिसेलच म्हणा. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.